नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत असहकार चळवळ. असहकार म्हणजे काय? तर सरकारला सहकार्य न करणे म्हणजे असहकार. तर आपण सुरुवात करूया आजच्या लेसनला. इयत्ता 8वीचा असहकार चळवळ हा लेसन आहे. इसवी सन 1920 ते 1947. आता इथं इसवी सन म्हटलंय, इसवी सन पूर्व नाही म्हटलेलं. इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा काळ आणि इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदरचा काळ. आता आपण आधुनिक भारतामधली असहकार चळवळ पाहतोय गांधीजींचं. इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो. 1920 ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि राष्ट्रीय चळवळ जी होती आपली, त्या चळवळीची सगळी सूत्रे महात्मा गांधींकडे आले. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. आता आपण जर पाहिलं तर लोकमान्य टिळक हे जिहालमतवादी होते आणि महात्मा गांधी मवाळवादी होते. मग गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. गांधीजींचं जे नेतृत्व होतं प्रभावी व्यापक झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाली, ती वाढली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. आता इथून गांधी काळ जो सुरू झाला 1920 पासून 1947 पर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत सुरू 47 ला भारत स्वतंत्र झाला, त्या तिथपर्यंतच्या काळाला गांधी युग म्हणून ओळखलं जातं. आता ह्या स्वातंत्र्य लढ्याच्या पर्वाला सुरुवात झाली. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य बघा. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत कशासाठी गेले होते? तर दादा अब्दुल्ला या गुजरात व्यापाऱ्याचे कायदेविषयक प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मग महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तिथे उद्योग व व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. 1893 ला वकिलीच्या कामानिमित्त म्हणजे एक गुजराती व्यापारी होते दादा अब्दुल्ला, यांचे कायदेविषयक प्रश्न सोडवण्यासाठी ते तिकडे गेले होते महात्मा गांधी. मग आता तिथं दक्षिण आफ्रिका इंग्लंडची वसाहत होती. तिथं इंग्लंडचे लोक पण काही राहत होते. भारतातले पण काही लोक तिथं कामधंद्यासाठी स्थायिक झालेले होते. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी, पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी तिथं काही लोक गेले होते. त्यांच्या जागोजागी अपमान केला जात असे. 1906 मध्ये शासनाने एक आदेशान्वये कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. आता हिंदी लोकांना, आपले जे हिंदी लोक आहेत, जे कृष्णवर्णीय आहेत म्हणजे आपण, त्यांना तिथं अपमानास्पद वागणूक दिली जायची व त्यांना ओळखपत्र बाळगणं म्हणजे ओळखपत्र सतत जवळ ठेवणं सक्तीचं केलं होतं, कंपल्सरी केलं होतं. म्हणून मग आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर ओळखपत्र तर सक्तीचं केलं, पण त्यांचे जे अधिकार असतील, त्यांचे जे हक्क असतील, त्यांना जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी बंधनं आणली आणि या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. मग कायद्यानुसार म्हणजे न्याय मिळवून देण्याचं काम गांधीजींनी केलेलं आहे. काय सक्ती केली? ओळखपत्र बाळगायचं, त्यांचे स्वातंत्र्य त्यांचं हिरावून घेतलं होतं. मग हा एक प्रकारचा भारतीयांवर, हिंदूंवर, आपल्या कृष्णवर्णियांवर होणारा अन्याय. मग त्यामुळं त्यांनी या अन्यायाविरुद्ध लढायचं ठरवलं. गांधीजींचं भारतात आगमन बघा. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि माझ्या माहितीनुसार 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. आता कधी गेले होते ते? 1893 ला. आणि आले कधी? 1915 ला. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजींचे राजकीय गुरु म्हटलं जातं. यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. यांनी सल्ला दिला गांधीजींना. ते गावोगावी फिरले, गरीब लोक त्यांनी दुःख पाहिलं, लोकांचं दारिद्र्य पाहिलं आणि ते दारिद्र्य पाहून गांधीजींचं मन व्यथित झालं, व्याकुळ झालं. त्यांचं दुःख पाहून त्यांना वाईट वाटलं. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले
अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. अहमदाबाद जवळ साबरमतीला त्यांनी आश्रम केला, तिथे ते राहायला लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. आता दक्षिण आफ्रिकेमध्ये पण त्यांनी जो अन्याय होत होता हिंदी लोकांवर, कृष्णवर्णीयांवर, त्यासाठी पण ते लढले, त्यांना न्याय मिळवून दिला. आणि इकडं सुद्धा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचं म्हणजे अभिनव अभिनव तंत्र वापरलं. त्यांनी सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. सत्याग्रहाचे तत्वज्ञान. गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोकचळवीत आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह होय. सत्याग्रह म्हणजे काय? सत्य म्हणजे खरे, खऱ्याचा व न्यायाचा. न्याय म्हणजे काय? योग्य मार्गाने आणि जे खरं असेल ते त्या गोष्टीचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह होय. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. आता गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. सत्य म्हणजे न्यायाचा आणि सत्याच्या मार्गाने चालले. मग आता काय उद्दिष्ट होतं त्यांचं? तर व्यक्तीला संयमाने, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला, जी व्यक्ती अन्याय अत्याचार करते दुसऱ्या व्यक्ती, त्या व्यक्तीला संयमाने, अहिंसेच्या मार्गाने, सत्य, अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, सत्याच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने त्याला न्यायचं आणि त्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून द्यायची, हे सत्याग्रहाचं त्यांचं उद्दिष्ट होतं. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती. जी व्यक्ती सत्याग्रह करणार आहे त्या व्यक्तीने हिंसा व असत्य, कारण त्यांचं तत्वज्ञान काय होतं? अहिंसा. अहिंसा म्हणल्यावर हिंसा येईल का त्याच्यात? नाही येणार. म्हणून जे सत्याग्रह करणारे त्या व्यक्तीने हिंसा व असत्य म्हणजे खोटं न बोल, सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती. म्हणजे हिंसा करायची नाही आणि असत्य बोलायचं नाही, सत्य मार्गाचा अवलंब करायचा. पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. म्हणजे बघा, आपला सत्याग्रहाचा मार्ग बाकीतल्या दुसऱ्या देशांनी सुद्धा स्वीकारलेला आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव होता. मार्टिन ल्युथर आणि नेल्सन मंडेला ज्या होत्या आफ्रिकेतील, यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव होता. आता चंपारण्य सत्याग्रह. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. बिहारमध्ये चंपारण्य भाग आहे आणि तिथं शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती करत असत. ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. जे दर ठरून दिलेत त्यामध्येच शेतकऱ्यांनी नीळ विकायची अशी सक्ती केली होती. त्यामुळं मग जास्त पैसे मिळत नसत, आर्थिक नुकसान होत असत ठरवलेल्या दरातच विकायची म्हटल्यावर. म्हणून मग गांधीजींनी 1917 मध्ये चंपारण्यात गेले. गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. 1917ला संघटित केलं म्हणजे काय केलं? शेतकऱ्यांना सगळ्या एकत्र केलं, जमवलं आणि त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींचा हा भारतातील पहिला लढा यशस्वी झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला. बघा, आपण आधी पण पाहिलं की 1893 मध्ये जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत गेले होते तिथं पण त्यांनी 1906 मध्ये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगण्याची सक्ती केली होती. तिथं पण त्यांनी सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला. तिथं पण त्यांना यश मिळालं आणि आता चंपारण्यमध्ये सुद्धा त्यांना शेतकऱ्यांविषयी लढताना सत्याग्रहाच्या मार्गाने यश मिळालेलं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्यानंतर आपण पाहणार आहोत खेडा सत्याग्रह. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. दुष्काळ पडला म्हणजे काय? पाऊस नाही आला. पाऊस नाही आला तर पिकं येतील का? नाही येणार. मग पिकं नाही आले तर पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार. आपण खाणार काय? मग अशा ह्याच्यात पिकांची स्थिती खराब होती. तरीही सरकारकडून बघा, पिकच नव्हते दुष्काळामुळे, तरी सरकार सक्तीने शेतसारा वसूल करत होता शेतकऱ्यांकडून. दुष्काळ नसल्यावर पाऊस जर पडला नाही तर पिकं येतील का? पिकं नाही आले तर उत्पन्न होईल का शेतकऱ्यांना? नाही. तरी सुद्धा ब्रिटिश सरकार हे शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करत होते. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. गांधीजींनी सांगितलं की तुम्ही शेतसारा भरू नका. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी, स्थानिक म्हणजे तिथं राहणाऱ्या शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.
या गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केला. गांधीजींनी चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं, चळवळ सुरू केली आणि थोड्याच दिवसात शेतकऱ्यांचा शेतसारा सरकारने माफ केला. हे एक प्रकारचं खूप मोठं यश गांधीजींना मिळालेलं आहे. त्यानंतर अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतन वाढ मागितली. महागाई वाढली म्हटल्यानंतर आपल्याला काही घ्यायचं असेल तर कमी पैशामध्ये ऍडजस्ट होत नाही, जेवढं उत्पन्न मिळतं तेवढ्या याच्यातून. मग त्याच्यासाठी वेतन वाढ व्हायला पाहिजे, म्हणून गिरणी मालकांनी काय केलं, पहिलं महायुद्ध झालं होतं 1914ला आणि महागाई वाढली. मग गिरणी मालकांनी वेतन वाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गिरणी कामगारांनी पगार वाढवायचं सांगितलं, परंतु जे गिरणीचे मालक होते त्यांनी ह्या गोष्टीला नकार दिला, म्हणजे पगार तुम्हाला वाढून मिळणार नाही. गांधीजींच्या सल्ल्यानुसार आता इथं गांधीजींनी कामगारांना संप करण्याचा सल्ला दिला. सगळे गिरणी कामगार संपावर गेले, उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांना कामगारांपुढं गांधीजींपुढं माघार घ्यावी लागली व कामगारांना वेतनवाढ देण्यात आली. त्यानंतर रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिलं महायुद्ध कधी झालं होतं? 1914ला. मग पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली होती पहिल्या महायुद्धामध्ये 1914ला. मग युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासन पद्धती अवलंबण्यात येईल असं भारतीयांना वाटत होतं. आता आपण ब्रिटिशांना मदत केली ह्या हेतूने, उद्देशाने की भारतीयांना काहीतरी सुधारणा मिळतील आणि आपल्या हिताचे निर्णय घेतले जातील, म्हणून आपण इंग्रजांना मदत केली होती पहिल्या महायुद्धामध्ये. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. असंतोष म्हणजे राग वाढत होता. कशामुळं? वाढत्या किमती ठेवल्या होत्या, कर वाढवले होते, ह्या सगळ्या आपल्यावर अन्याय अत्याचार करत होते ते. म्हणून आपल्या मनामध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीयांमध्ये एक प्रकारची चीड निर्माण झाली होती, असंतोष निर्माण झाला होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी त्या संबंधी उपाययोजना. आता असंतोष तर निर्माण झाला, मग हा असंतोष जर दडपायचा असेल, कारण बघा असंतोष जर एकदा भारतीयांमध्ये निर्माण झाला तर आपण पाहिलं होतं 1857चा उठाव. 1857चा उठावचं जो झाला होता तो अयशस्वी झाला. त्याच्या मागे काही कारण होते, पण अयशस्वी जरी झाला असला तरी भारतीयांबद्दल ब्रिटिशांच्या मनात एक प्रकारची भीती बसली होती भारताबद्दल, की 1857 सारखा जर परत जर उठाव झाला, यांच्या असंतोषाचं रूपांतर जर उद्रेकामध्ये झालं तर इंग्रजी सत्ता उलथून टाकणं भारतीयांना काही अशक्य नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं, ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्या संबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. आता भारतीयांचा जो असंतोष आहे, राग आहे, तो दडपून टाकायचा यासाठी त्यांनी सिडनी रौलेट हा अधिकारी नेमला आणि त्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली. या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळात भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला यांनी आपल्या भारतातल्या लोकांनी सभासदांनी याला विरोध केला, पण त्यांनी काही त्या विरोधाला जुमानलं नाही, काही म्हणजे लक्ष दिलं नाही त्याकडे, आणि नवीन कायदा केला. त्याला रौलेट कायदा म्हणतात आणि यालाच काळा कायदा असं पण म्हटलेलं आहे. आणि पुढं बघणारच आहोत आपण, ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेस हे रौलेट कायद्याच्या विरोधात जमलेले होते. बाकीचे पण काही कारण होती. मग नंतर रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केलेला आहे जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये, आता आपण पुढे पाहणार आहेत. मग हा रौलेट कायदा केला. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा आणि त्याच्यावर न्यायालयात खटला चालवण्याचा अधिकार देण्यात आला. खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आणि विना चौकशी अटक करण्याचा अधिकार देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. आता ह्या कायद्याने जी शिक्षा होईल रौलेट कायद्याने, त्याच्या विरुद्ध अपील सुद्धा करण्याची त्यांनी म्हणजे हे नाही ठेवली, सवलत नाही ठेवली की तुम्हाला अपील करता येईल म्हणून. कसं असतं, जिल्हा न्यायालयात जर विरुद्ध निकाल गेला तर हायकोर्टात अपील करता येतं, हायकोर्टामध्ये विरुद्ध निकाल गेला तर सुप्रीम कोर्टात अपील करता येतं. त्याप्रमाणे त्यावेळेसच्या न्यायालयामध्ये सुद्धा यांनी अपील करण्याची सवलत दिली नाही. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा संबोधले.
या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली आणि असा हा जो जुलमी कायदा आहे की विनापरवाना कोणालाही अटक करण्याचा व न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार जो ब्रिटिशांनी घेतलेला होता या कायद्यानुसार, त्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधलं आणि या कायद्याविरुद्ध देशामध्ये एक तीव्र प्रकारचा असंतोष निर्माण झाला, ब्रिटिशांविरुद्ध राग निर्माण झाला आणि या संतापाची लाट देशभर उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ करण्याचे आवाहन केले. 6 एप्रिल 1919 ला रौलेट कायद्याविरुद्ध हरताळ करण्याचं आवाहन करण्यात आलं. या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आता जालियनवाला बाग हत्याकांड. रौलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. रौलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या प्रखर लढ्याने म्हणजे का बरं आपण म्हणजे लढतोय ते? कारण विना परवाना, विना चौकशी अटक करण्याचा अधिकार या कायद्याद्वारे ब्रिटिशांनी घेतलेला होता. म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड जे झालेलं आहे त्या संबंधी आता आपण पाहणार आहोत. पंजाबमध्ये जालियनवाला बागेमध्ये बघा, अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. पंजाबमधलं अमृतसर. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींनी पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. गांधीजींना पंजाब प्रांतामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, बंदी घालण्यात आली होती. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. आता बघा, गोळीबार केलेला आहे जनरल डायरनी आणि त्याला आदेश देणारा होता जनरल ओडवायर. कन्फ्युजन होऊ देऊ नका. जनरल डायर यांनी गोळीबार केला. कोणाच्या आदेशानुसार? जनरल ओडवायरच्या आदेशानुसार. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल, आता गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. मग जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. हे जे 2 प्रमुख नेते होते, सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल, यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बघा ह्या 2 जणांना अटक करण्यात आली. त्याच्यानंतर रौलेट कायदा पण होता आणि या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बागेमध्ये सभा भरली आणि या त्या दिवशी बैसाखीचा सण होता आणि या बैसाखीच्या सणानिमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. जालियनवाला बाग मैदानामध्ये एक अरुंद रस्ता होता. जनरल डायरने बेछूटपणे गोळीबार सुरू केला. जमावाला पांगता पण येत नव्हतं, कारण छोटी जागा होती, रस्ता नव्हता आणि जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला. बंदुकीच्या 1600 फैरी त्यांनी झाडल्या. कुणी? जनरल डायरनी. पण आदेश कोणी दिलेला आहे त्याला? जनरल ओडवायरनी दिलेला आहे. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. गोळीबारानंतर बघा संचारबंदी पुकारली म्हणून मग त्यांना कुठं उपचार करण्याची पण हे नाही झालं, सवलत नाही मिळाली, सवड नाही मिळाली उपचार करायला, कारण संचारबंदी केली होती. त्यांना उपचार पण मिळाले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा करून शासनाने अनेकांना तुरुंगात टाकले. या हत्याकांडात पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता. म्हणजे यांनीच गोळीबार करण्याचा आदेश जनरल डायरला दिला होता. मायकल ओडवायर होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. ब्रिटिश सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना सर हा किताब दिला होता, म्हणजे पदवी दिली होती. त्याचा त्यांनी या हत्याकांड जे झालं जालियनवाला बाग हत्याकांड 1919चं, त्यामुळे त्यांनी सर या पदवीचा त्याग केला आणि पुढे या हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशनची नियुक्ती केली. थँक्यू. उरलेला भाग आपण नंतर पाहूया. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.